ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न, कामावर नाही तर पैसे निधीवर मत मागितलं जातंय। पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू, शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका। रवींद्र चव्हाणांचे लोक मतदारांना पैसे वाटतायत। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या घरी 25 लाख सापडल्यानंतर निलेश राणेंचा आरोप, कारवाईबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा। भाजपकडून पैसे वाटप होत असल्यामुळे आरोप खोटे, 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, नंतर उत्तर देईन, रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। निलेश राणेंनी धाड टाकलेल्या विजय किनवडेकर यांच्या घरी नितेश राणेंची भेट, भाजप विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढते, पैसे वाटपाची गरज नाही, नितेश राणेंचा प्रत्युत्तर। घरी सापडलेले पैसे माझ्या व्यवसायातील रवींद्र चव्हाणांशी माझे चांगले संबंध असल्यामुळे मला टार्गेट केलं, निलेश राणेंनी घरी धाड टाकलेल्या विजय किनवडेकर यांचा आरोप। भाजप पैसे वाटल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही, पैशाच्या भरोशावर राजकारण सुरू, विजय वडेट्टीवार यांची टीका। कुणाच्या घरात जाऊन व्हिडिओ शूटिंग करणं चुकीचं, सापडलेले पैसे चुकीच्या पद्धतीने असल्यास पोलीस आणि निवडणूक आयोग योग्य कारवाई करेल, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे उद्धव ठाकरेंमध्ये जवळपास 2 तास चर्चा, मुंबई महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। 2 भाऊ एकत्र येण्याने महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही, ठाकरे बंधूंच्या भेटीवर अनिल बोंडेंची प्रतिक्रिया। शरद पवारांचा राम खाडेंना फोन, पवारांकडनं खाडेंच्या तब्येतीची विचारपूस, फोनद्वारे घेतली हल्ल्याची माहिती। देवस्थान जमिनीचा विषय आणि वाळूचा विषय लावून धरल्यामुळे राम खाडेंवर हल्ला झाला का, मेहबूब शेख यांचा सवाल। ते सहाय्यक आयुक्त महेश पाटलांवर मारहाण, शिवीगाळ आणि 60 कोटींच्या खंडणीचे आरोप, स्वतःच्याच कार्यालयामध्ये डांबून मारहाण केल्याची तक्रार, तर मारहाणीवेळी मी तिथे नव्हतो, महेश पाटलांनी आरोप फेटाळले। उज्ज्वला थेटेंचा त्रास देण्याचा प्रयत्न झाला, काही माणसं विकृतपणे वागली, मात्र लोकशाहीत दमदाटी करून चालत नाही, कायदा सर्वांसाठी सारखाच, अजित पवारांचा राजन पाटलांवर निशाणा। मुंडवा जमीन व्यवहार खोट्या कागदपत्रांवर आधारित, प्रकरणामध्ये कलेक्टर ते पालकमंत्र्यांचा सहभाग, सत्य बाहेर येईपर्यंत लढाई सुरू ठेवणार, अंजली दमानी आक्रमक, अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी सरकारला अल्टिमेटम। दुबार मतदारांना मुंबई महानगरपालिका नोटीस देणार, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार, 11 लाखाहून अधिक दुबार मतदारांच्या नोंदी तपासणार। सोन्याच्या दरामध्ये 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 6,500ची वाढ, सोनं 1,71,574 रुपये प्रतितोळा, तर चांदी 1,70,980 नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर 500 ते 700 रुपयांपर्यंत कोसळले, विक्री झालेल्या आणि विक्री होणाऱ्या कांद्याला प्रति क्विंटल 1,000 रुपये अनुदानाची मागणी। शेख हसीना यांना दुसरा मोठा धक्का, फाशीच्या शिक्षेनंतर आता शेख हसीना यांना 21 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।